शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला गहू पिकावर अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि ताकंडी आपल्याला गहू पिकावर काय परिणाम देणार आहे याची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय फायदा देऊन जाणारा व्हिडिओ आहे आणि हे पण तुमच्या लक्षात येईल की आपण जर काही बदल केले तर याच्यामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळू शकतो थोडक्यात समजून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल. तर मित्रांनो, आज आपण पहिली माहिती घेणार आहोत गहू पिकावर. गहू पिकाला पहिलं पाणी कधी द्यावं, का द्यावं, फवारणी कोणती करावी, का करावी आणि त्या फवारणीचे फायदे काय काय होणार आहेत. तर थोडक्यात समजून घेऊयात, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता हे पहा, हे जर तुम्ही हा गहू जर पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला मी दोन पद्धत सांगणार आहे, म्हणजे दोन अवस्था त्याच्या सांगणार आहे. पहिली, याचं तुम्ही मूळ पाहू शकता. जवळजवळ 6 इंचापर्यंत खाली मूळ आहे. माझ्या बोटाच्या खाली जरी तुम्ही पाहिलं तरी जवळजवळ 2 इंचापर्यंत त्याचं मूळ आहे. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 इंच अगदी आरामात त्याचं मूळ भरतं आहे, अगदी 6 इंचापर्यंत आहे. दुसरा, याच्यामध्ये फुटवे 1 2 आणि हा मूळ फुटवा 3. गहू किती दिवसाचा आहे तर साधारण 21 दिवसाचा, म्हणजे आता 3 आठवडे त्याला होत आहेत. तर ह्या 3 आठवड्यामध्ये नक्की आपल्याला बदल काय पाहायला मिळाला, किंवा 3 आठवड्यामध्ये आपल्याला असं काय मिळालं की जे आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणार आहे. सगळ्यात पहिलं, गहू पिकामध्ये ज्या 5 अवस्था असतात त्या 5 अवस्थामध्ये सगळ्यात पहिली अवस्था चूड भरणी. तर चूड भरणी म्हणजे थोडक्यात एक साधारणतः 20 दिवसाचा जो कालावधी आहे, ह्या 20 दिवसामध्ये आपल्या गव्हाची मुळं जी आहेत चांगल्या प्रमाणात वाढतात, फुटवे वाढायला सुरू होतात. आता ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं आहे, सर्वसाधारणतः 20 ते 22 दिवसाचा कालावधी किंवा अगदीच 15 दिवसापासून 22 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे हा चूड भरणीचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला पाणी द्यायचं असतं. तर ह्या कालावधीमध्ये पाणी दिल्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ तर झालीच असते, परंतु फुटव्यांची संख्यासुद्धा त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पहा, ताकंडीचा वापर कधी ठेवायचा आहे तर गहू पेरल्यानंतर. आता हे इथं आपल्याला सर्वसाधारण आपण 20व्या दिवशी पाणी भरलं आहे, म्हणजे आता पाणी भरलेलं आहे, कालच पाणी भरलं आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला याच्या अगोदर पहिली फवारणी होणं गरजेचं आहे. कधी? सर्वसाधारणतः गहू ज्यावेळेस 10 ते 12 दिवसाचा होतो त्या दिवशी आपण पहिली फवारणी जर घेतली तर दुसऱ्या फवारणीपर्यंत आपल्याला पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आणि फुटवे जे आहेत तर आता जे तुम्हाला 3 फुटवे दिसत आहेत ते तुम्हाला कदाचित 4 ते 5 फुटव्यापर्यंत फुटवे पाहायला मिळू शकतात. का? तर ताकंडीमध्ये ते सगळं न्यूट्रिशन उपलब्ध आहे जे तुम्हाला पाहिजे. लक्षात घ्या, ताकंडी म्हणजे मी संजीवकबद्दल बोलत नाही आहे, मी इथं बोलतो आहे जे मी स्वतः संशोधित केलेलं आहे त्या ताकंडीबद्दल. मी जे ताकंडीचं संशोधन केलं आहे त्यामध्ये मला खूप वेगवेगळे रिझल्ट्स पाहायला मिळाले आणि म्हणून मी नेहमी ताकंडी एवढाच शब्द वापरतो, संजीवक हा शब्द वापरत नाही. हे तुम्ही समजून घ्या. अजूनही शेतकऱ्यांना हे समजत नाही आहे की ताकंडी जे संजीवक आहे तेच आणि मी जे सांगतो आहे ते ताकंडी हे सारखंच आहे का? बिलकुल नाही. ते ताकंडी आणि हे ताकंडी बिलकुल वेगवेगळं आहे. याच्यामध्ये मी जे संशोधित केले त्यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. आता मी जे ताकंडी बनवतो किंवा जे बनवायला सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक, खत या सगळ्यांचा वापर होतो. त्याच्यामध्ये ते सगळे न्यूट्रिशन आहेत. त्यामुळे आपल्याला आपण ते गहू पिकामध्ये सुद्धा वापरू शकतो. वापरताना सर्वसाधारण 15 लिटरच्या पंपाला 200 मिली द्रावण आणि 20 लिटरच्या पंपासाठी 250 मिली द्रावण, तसंच 1 एकर पाण्यातून सोडण्यासाठी 5 लिटर एवढं द्रावण आपल्याला वापरायचं आहे. फवारणी करताना दाट फवारणी करणं गरजेचं आहे, कारण दाट फवारणी केल्यानंतरच आपल्याला त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगले पाहायला मिळतात. तुम्ही आता पाहिलं असेल की वातावरणामध्ये छोटे छोटे पांढरे किडे फिरत आहेत, तर ताकंडी जर असेल तर ते सुद्धा इथं फिरकणार नाहीत. आता हा झाला एक ताकंडी कधी द्यावं आणि का द्यावं हा एक भाग. सर्वसाधारण ह्या कालावधीमध्ये जर ताकंडी दिलं तर फुटव्यांची संख्या 100% वाढते, मुळांची संख्या देखील वाढते, मुळं जास्त लांब जातात. दुसरी गोष्ट, जे ताकंडी आपण बनवतो आहे किंवा जे ताकंडी मी संशोधित केलेलं आहे त्या ताकंडीमुळे मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी देखील वाढते. जमिनीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जे बॅक्टेरिया असतात ह्यांची संख्यासुद्धा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि जर बॅक्टेरियाची संख्या जर वाढली तर त्या ठिकाणी आपल्याला फुटव्यांची संख्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता की गहू अतिशय टवटवीतमध्ये दिसतोय, अतिशय टवटवीत आहे, फवारणी नाही, काही नाही. तर असाच गहू तुम्हाला जर पाहिजे असेल आणि उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर ताकंडी फवारणी करायला नक्कीच सुरू करा. ताकंडी फवारणी गहू पिकामध्ये किती वेळा करायची तर लक्षात घ्या, सर्वसाधारण 10व्या दिवशी पहिली फवारणी जर केली तर 20व्या दिवशी दुसरी फवारणी घ्यायची. ह्या झाल्या 2 फवारण्या आणि तिथून पुढं 4 फवारण्या. अशा एकूण गहू पिकामध्ये आपल्याला 6 फवारण्या करायच्यात.
आणि 5 पाणी जे आहेत तर 5 पाण्यांद्वारे आपल्याला 5 लिटर प्रति एकर एवढं द्रावण द्यायचं आहे. यामुळे तुमच्या जमिनीची प्रत तर सुधारणारच आहे, जमिनीची प्रतसुद्धा सुधारणार आहे. याशिवाय तुमच्या पिकाची देखील वाढ होणार आहे आणि पिकामध्ये सुद्धा दाना भरणी, चिकाचं प्रमाण हे सुद्धा त्या गव्हामध्ये वाढतं. म्हणून ताकंडी वापरणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही वापराच. यामुळे तुमचा जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी होणार आहे. आता ज्यावेळी आपण ताकंडी वापर केला तर आपल्याला जवळजवळ 22 क्विंटल प्रति एकर गहू हा झाला होता. आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना पटत नाही, म्हणून मी यील्ड ह्या गोष्टीवर अजिबात बोलत नाही. शेतकरी स्वतःहून सांगतात आमचं यील्ड एवढं होतं, आमचं आता एवढं झालं आहे. ते कसं झालं तर जमिनीची प्रत सुधारते आणि पिकाची प्रत सुधारते. या दोन्हींची ज्यावेळेस प्रत सुधारते तर इन ॲव्हरेज एका एकरमध्ये जर गव्हाची जर विचार केला तर जवळजवळ 4 क्विंटलचा फरक हा आपल्याला अगदी आरामात पडतो. आता तुम्ही त्याच्यावर खूप बारीक विचार करा का पडतो. एका गव्हाच्या झाडामध्ये आपल्याला जवळजवळ 2 फुटवे जर जास्त मिळाले तर जवळजवळ 20 ते 22 दाणे आपल्याला जास्त मिळतात. मग अशी झाडं किती आणि त्याच्यात दाणे किती, एका साधारणतः 100 ग्रॅममध्ये किती दाणे बसतात त्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर जवळजवळ 3 ते 4 क्विंटल गहू तुम्हाला हा जास्त निघालेला पाहायला मिळेल. त्यामुळे ह्या गोष्टीवर विचार करा. ताकंडीचा वापर आपल्या गहू पिकासाठी निश्चित करा, अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओवर मी तुमचा रिस्पॉन्स पाहणार आहे, जर तुम्हाला ह्या व्हिडिओवर जर तुमचं लक्ष जास्त असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच मी देणार आहे, तोही पुढच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे मी वाट पाहतोय तुमच्यासाठी हा व्हिडिओ किती महत्त्वाचा ठरतो आहे. या व्हिडिओचा ॲनालिटिक्स मला सांगणार आहे, किती लाईक होत आहेत, किती कमेंट्स येत आहेत, काय कमेंट्स येत आहेत आणि किती शेअर होतो आहे. यानुसार आपली पुढची व्हिडिओ असेल आणि ती देखील तुमचा पूर्ण खर्च कमी करणारी असेल आणि उत्पादन वाढवणारी असेल. त्यामुळे तुम्हीही नक्की विचार करा या गोष्टीवर. आणि ताकंडी कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ आपल्या ग्रीनगोल्ड ॲग्री चॅनलवर उपलब्ध आहे, जाऊन पहा. कशाही पद्धतीने तयार करा, पण तयार करा. कारण 2-2 हजाराच्या फवारणीपेक्षा 200 रुपयाची फवारणी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती तुमचा पैसा तर वाचवणारच आहे, तुमचा नफाही वाढवणार आहे आणि तुमचं उत्पादनही वाढवणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या गोष्टीवर विचार करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.